शुभविवाह या मालिकेच्या 20 फेब्रुवारीच्या भागामध्ये आकाश आता भूमीला आठवावं म्हणून पुन्हा एकदा लहान मुलासारखा वागायला लागतो आणि तो सांगतो, सायकल राणी, मी तुला केक म्हणून पाव देईन आणि मग तू तो पाव कट करशील आणि अशा पद्धतीने आपण बर्थडे सेलिब्रेट करू, कारण माझ्याकडे पैसे नाही आहेत ना, आणि मी तू सांगशील ना तसंच वागेन, मी तुझ्या म्हणण्याप्रमाणेच वागेन, मग तू म्हणशील ना माझ्या आकाशला सगळं येतं आणि मग मी तुला सांगेन की आपण लग्न करूया, पण त्यावेळेला मी तुझ्या गळ्यामध्ये असं मंगळसूत्र घालेन आणि मग तू माझ्या हातामध्ये धागा बांधशील. सायकल राणी, असंच लग्न करायचं ना आपण. भूमी चिडते आणि तिला असं वाटतं की आकाश आपल्याला चिडवतोय. ती आकाशच्या एक थोबाडीत येते. काही कळायच्या आत आकाशला आता मात्र भूमीचं हे रूप बघून खूपच धक्का बसतो. आजूबाजूची लोक सगळा तमाशा पाहत असतात. भूमी चिडते आणि आतमध्ये जाते. तोपर्यंत आकाश आता खूप अस्वस्थ होतो. काय करावं, म्हणजे आता भूमीला सगळं आठवेल असा विचार करत तो आता भूमीने फेकलेली जिलेबी गोळा करतो आणि आपल्याच आठवणीमध्ये रममाण होतो. त्याला हे दुःख सहनच होत नसतं. आपण बरा झालोय आणि भूमी आपल्याला ओळखत नाही. नियतीने हा अजब गजब खेळ आपल्यासोबतच का खेळावा. आता भूमीची पण अवस्था खूप विचित्र असते. ती ज्या वेळेला रूममध्ये येते डोकं धरून बसते. घडलेला प्रकार तिच्यासाठी पण तितकाच अनपेक्षित असतो आणि तिला आकाशचं वागणं सतत आठवत असतं. पहिल्या दिवसापासून भेटायला आलेला आकाश ते आत्तापर्यंत असा वेड्यासारखा वागणारा आकाश, हे सगळं तिला आठवतं आणि पाणी पिण्यासाठी ती बाजूच्या टेबलवरती हात ठेवते तर पाण्याचा पेला खाली पडतो आणि तो पेला भानुशाली उचलतात. भानुशालींना बघून आता भूमी म्हणते, तुम्ही इथे कसे. यावरती भानुशाली म्हणतात, काही नाही, या साईडला माझं खूप महत्त्वाचं काम होतं म्हणून मी इकडे आलो होतो, तर म्हटलं चला तुम्हाला सुद्धा भेटून जाऊया. यावरती भूमी सांगते, अच्छा, आणि सारखी भूमी दाराकडे पाहत असते. त्यावेळेला भानुशाली म्हणतात, काही प्रॉब्लेम आहे का, सारखं तुम्ही दाराकडे पाहताय. भूमी म्हणते, नाही, म्हणजे बाबा येत होते ना ते पाहत होते. तर भानुशाली म्हणतात, नाही, म्हणूनच मी आलोय, तुम्हाला आज डिस्चार्ज मिळणार आहे ना, मग बाबांची खूप धावपळ होईल, मग त्यांना थोडी हेल्प करायला. भूमी म्हणते, खरंच थँक्यू, पण तुम्हाला एक सांगू का, तो मुलगा गेला का बाहेरचा, म्हणजे तो मुलगा असं वेड्यासारखं का वागतोय मलाच कळत नाहीये. मला शुद्ध आले ना तेव्हापासून तो असंच करतोय. तो अंगचटीला येण्याचा प्रयत्न करतोय आणि आत्ता तर तो लहान मुलासारखा बोलत होता. म्हणजे मला असं वाटते की तो मला चिडवतोय की काय. असं का बरं तो वागत होता, मला तर काही कळत नाही. मी त्याला ओळखत सुद्धा नाहीये, पण तो मला शुद्ध आल्यापासून असंच वागतोय. भानुशाली म्हणतात, हे बघा, त्याचा काहीतरी गैरसमज झाला असेल. म्हणजे कसं आहे ना, काहीतरी गैरसमजातून अशा चुकीच्या गोष्टी घडतात, त्याला तुम्हाला चिडवायचा अजिबात हेतू नसेल. असं म्हणत भानुशाली भूमीला आकाशची बाजू समजावून सांगत असतात. तोपर्यंत इकडे आता मनू योगेश्वरी आईच्या इथे प्रार्थना करते, दिवा लावते. आजी सुद्धा नमस्कार करते आणि त्यावेळेला मनू सांगते, आजी, आज न ताईला डिस्चार्ज मिळणार आहे आणि आज न आकाशजी जो गेलेले आहेत ताईला सगळ्या जुन्या आठवणी आठवण्यासाठी. म्हणजे आता ताईला सगळं आठवेल आणि ते आकाश जिजूंच्या सोबतच घरी येईल. बघा, आई देवी, आई योगेश्वरी सगळं काही ठीक करेल, तुम्ही चिंता करू नका. आता ताई आपल्या घरामध्ये पुन्हा एकदा गृहप्रवेश करेल आणि छानपैकी आपल्याच घरात राहील. असं म्हणत मनू आजीला समजावत असते आणि दोघी जणी आकाशची वाट पाहत असतात. यावरती आजी म्हणते, असंच होऊ दे, योगेश्वरी आईच्या कृपेने सगळं काही सुखरूप होऊ दे. माझा आकाश बरा झालाय, तशीच माझी भूमी सुद्धा बरी होऊ दे. रागिणीवरती उभी राहून हे सगळं ऐकत असते आणि या सगळ्यामध्ये कसं काय हे सगळं कार्य संकट येईल हे विचार करत असते. म्हणजे भूमीला कसं काही आठवणार नाही, आकाशला कसा त्रास होईल, आकाशला कंपनीपासून कसं दूर करता येईल, याचीच कटकारस्थानं तिच्या डोक्यामध्ये चालू असतात. पण नियतीचा खेळ मात्र आता रागिणीवरती भारी पडणार असतो. तोपर्यंत आकाश घरी येतो. आकाश घरी आल्यावरती आजी म्हणते, काय रे आकाश, काय झालं, भूमीला आठवलं का सगळं. मानसी म्हणते, जिजू बोला ना, भूमी ताईला आठवलं ना सगळं आणि तिला डिस्चार्ज मिळणार आहे ना. आकाश काहीच बोलत नाही. हातामध्ये असलेल्या जिलेबीकडे एकटक पाहत बसतो आणि सगळं संपलंय आता असं म्हणत आपल्या रूममध्ये निघून जातो. आता मात्र आजी आणि मानसी सगळेच जण हताश होतात. आकाशला असं उदास बघून आणि आता त्याच्या हातामधली चुरगळलेली जिलेबी बघून मानसी जे समजायचं ते समजते. आकाश मात्र तडक आपल्या रूममध्ये जातो. रागिणीला मज्जाच येते.
सगळं दृश्य पाहिल्यामुळे रागिणीला कळतं की भूमीने याला ओळखायला नकार दिलाय, काहीतरी मेजर घडलंय, आता पौर्णिमा सांगेलच काय घडलंय ते, असा विचार करत रागिणी खूप खुश होते आपल्याच नशिबावरती. आता मात्र ती खुश होत असते. तोपर्यंत इकडे आता भूमीला खूप कन्फ्युजन असतं. ती भानुशालीने सांगत असते, पण गैरसमज कसला, तो मुलगा असं का वागत होता आणि मला का चिडवत होता. भानुशाली म्हणतात, नाही हो भूमी मॅडम, तो तुम्हाला चिडवत वगैरे काही नव्हता. तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि तुम्ही या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. डॉक्टरांनी सांगितले ना, तुम्हाला तुमची तब्येत जपायला पाहिजे आणि यासाठी तुम्ही अशी चिडचिड करून चालणार नाही. काहीतरी गैरसमज असेल, त्या मुलाची पण काहीतरी बाजू असेलच की. असं म्हणत भानुशाली आकाशची बाजू भूमीला समजवण्याचा प्रयत्न करत असताना प्रशांत येतो आणि म्हणतो, ताई आता कसलाही विचार करू नको. डॉक्टर आज तुला डिस्चार्ज देत आहेत. आज आपण आपल्या घरी जायचं आहे. मग भूमी खूप खुश होते आणि म्हणते, डॉक्टर खरंच तुम्ही मला डिस्चार्ज देणार आहात का. यावरती डॉक्टर म्हणतात, हो तर आज तुम्हाला डिस्चार्ज मिळणार आहे. भानुशाली म्हणतात, बिलकुल चिंता करू नका. आता बाबा आले ना की आपण घरी जायला मोकळे. आता मात्र भूमीच्या चेहऱ्यावरती एक गोड हसू येतं. घरी जायचं म्हटल्यावरती भूमीला खूप आनंद होतो. डॉक्टर तिला इन्स्ट्रक्शन देतात, औषधं कशी घ्यायची समजावून सांगतात आणि घ्यावयाच्या काळजीबद्दल सुद्धा सांगतात. आता आकाश रूममध्ये येतो. रूममध्ये आल्यावरती त्याला सगळ्या आठवणी त्रास देत असतात. भूमीसोबत घालवलेले क्षण, भूमीसोबत एन्जॉय केलेल्या मोमेंट्स, भूमीने आपल्याला केलेलं प्रेम, आपल्याला बरं करण्यासाठीची धडपड, आपल्या बंद केलेल्या गोळ्या, सगळं नजरेसमोरून आठवतं. आणि मला बरं करण्यासाठी तू इतकी धडपडलीस, पण तुला बरं करण्यासाठी मी काय करू, मला काही कळतच नाहीये, असा विचार करत आकाश खूप अस्वस्थ झालेला असतो. त्याला या सगळ्यामध्ये कसं भूमीला बरं करू हे काही कळतच नसतं. तोपर्यंत माधवराव सांगत असतात, प्रशांत सगळी तयारी झाली ना, म्हणजे भूमीची रूम आधीसारखी नीट केलीस ना. प्रशांत म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक केलंय. भूमिताईची रूम जशी आधी होती ना तशीच्या तशी नटवलेली आहे. यावरती इकडे आता निलांबरीची आदळापट चालू असते. माधवराव म्हणतात, माहितीये भूमीच्या येण्यामुळे तुला आनंद झालाय, पण इतकी आदळापट करायची काही गरज नाहीये हा नीलू. निलांबरी म्हणते, हे बघा, भूमीचं तिचं हक्काचं घर आहे ना, तिचं सासर आहे ना, एवढं मोठं घर असं इकडे का येईल, राहू दे की तिला तिकडे. यावरती माधवराव म्हणतात, तू डोक्यावरती पडलेस का ग नीलू. अगं तुला माहिती आहे ना, भूमीला काही गोष्टी आठवत नाहीये. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे आकाशराव आणि त्यांचं घर, तिचं लग्न झालंय हेच तिला आठवत नाहीये. आणि तिला त्या घरात पाठवायचं का. तुला कळतंय का, तिला जे आठवतंय त्या पद्धतीत तिला बरं करण्याचा आपण प्रयत्न करायचा की तिला तिकडे पाठवायची. निलांबरी, तुझं काही मी ऐकणार नाही. यापुढे भूमी घरात असल्यावरती तू जर काही उलट सुलट बोललीस किंवा तिला त्रास दिलास तर गाठ माझ्याशी आहे. यावरती आता मात्र इकडे प्रशांत म्हणतो, बाबा आपण बाकी सगळी तर तयारी केलेली आहे, पण आता घरी आल्यावरती भूमिताई, मानसीताई आणि पौर्णिमाताई या दोघींच्या बद्दल विचारेल ना. त्यांच्या लग्नाबद्दल पण तिला काही माहीत नाहीये ना. मग त्या दोघी इकडे आल्यावरती कसं काय, म्हणजे त्या दोघींनी इकडे येऊन राहायचं, काय करायचंय, मला तर काही कळत नाहीये. यावरती आता मात्र माधवरावांना पण प्रश्न पडतो, या गोष्टीचं काय करायचं, या दोघींचं लग्न झालेलं नाही हे कसं सांगायचं. त्यावरती निलांबरी म्हणते, सारखं करत बसू नका, उत्तर द्या उत्तर. या प्रश्नाचं काही उत्तर आहे का तुमच्याकडे. माधवराव म्हणतात, तू गप्प बस, मी करतोय विचार. आणि माधवराव विचार करायला लागतात की काय करू, भूमीला कसं काय समजावून सांगू. तोपर्यंत आकाश आपल्या रूममध्ये येतो. भूमीचे फोटो पाहतो. भूमी आपल्याशी वागलेलं सगळं आठवतो आणि पुन्हा एकदा मनाची उभारी करतो, नाही काहीही झालं तरी मला भूमीला सगळं आठवण परत आणायला पाहिजे. मला बरं करण्यासाठी तुम्ही जितके एफर्ट्स घेतलेत ना तितकेच एफर्ट्स मला पण घ्यायला पाहिजे. पण हे करताना आकाश आता आपल्या कंपनीकडे पण पाहणार असतो. इकडे आता स्टाफमधला ऑफिसमधून एक माणूस येतो आणि तो आता आकाशच्या सह्या घेण्यासाठी इन्सिस्ट करत असतो. आकाश सर बरं झालेत ना, आता आम्हाला त्यांच्या सह्या पाहिजेत. रागिणी सांगते, अजूनही आकाश सरांची तब्येत बरी नाही आहे, त्यामुळे आधीप्रमाणे जे व्यवहार चालू होते ना तेच व्यवहार चालू राहतील. असं म्हणत ती आता स्टाफमधल्या माणसावरती खूप मोठ्याने ओरडते आणि सह्या करण्यासाठी ते पेपर हातात घेणार आणि ते पेपर अभिजितच्या हातात देणार, कारण अभिजितला ती ऑथॉरिटी मिळाली असते. तितक्यात आकाश येतो, ते पेपर हातात घेतो, ते पेपर वाचतो आणि सगळं रागिणी आणि अभिजितचं बिंग फुटतं. मग रागिणीला जाब विचारत आकाश म्हणतो, अत्तू, या पेपरवरती सही करण्याची ऑथॉरिटी तुझी होती ना,
मग याला कोणी ही ऑथॉरिटी दिली? याला ही ऑथॉरिटी द्यायचं कारणच काय? असं म्हणत जोरदार अभिजित आणि आता रागिणी यांच्यावरती ओरडत आकाशने आता मात्र ठाम निर्णय घेतलेला असतो. रागारागात तो अभिजितकडे पाहतो आणि रागिणीला जाब विचारतो, आत्या बोल, याला ही ऑथॉरिटी दिली कोणी? रागिणी हादरते. म्हणजे आकाश पूर्णपणे बरा झालाय, ऑफिसचं सगळं त्याला आठवतंय आणि अभिजित किती नालायक आहे त्याला माहिती आहे. आता रागिणीचा नालायकपणा सुद्धा आकाश समोर आलेला आहे.